इन्कलाब जिंदाबाद, जय शिवराय, क्रांतिकारी जय भीम. आता मी लायब्ररीमध्ये गेलो. माझ्या ताईंना मी एवढं सांगितलं, ताई फक्त 20-25 मिनिटांसाठी चला म्हटलो. त्यांचं जेवण पण व्हायचं आहे. विषय म्हटलं विद्यार्थ्यांचा आहे आणि माझ्या सर्व ताई आणि सगळे माझे मोठे बंधू इथे आलेले आहेत. तुम्हा सर्वांना धन्यवाद, तुम्ही इथे आलात. तुम्हाला विषय माहित आहे, तुम्हाला जास्त विषय सांगण्याची गरज नाही, कारण आपल्याकडे इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, सगळ्या गोष्टी आहे. बरोबर आहे. सोनम वांगचुक सर आज तिथे आपल्यासाठी बसलेले होते. मला एक गोष्ट सांगा, सरकारची नैतिक जबाबदारी काय होती की एक दिवस झाला, ठीक आहे, उपोषणाला बसले, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 5 दिवस झाले, 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, पण 20 दिवस झाले तिथे एकही प्रशासकीय अधिकारी आणि शासकीय कोणी पोहोचलं नाही. आणि 20व्या दिवशी त्यांना तिथे जबरदस्तीने उचलून नेण्यात आलं. आता तुम्हाला माहिती आहे का सोनम वांगचुक सर कुठे गेले आहे म्हणून, कुठे नेलं गेले माहिती आहे का तुम्हाला? दादा माहित नाही आपल्याला कुठे आहे सोनम वांगचुक सर, दिसून राहिले का आता सोशल मीडियावर? आज जंतर मंतर दिल्ली येथे विद्यार्थ्यांचा प्रोटेस्ट होता. त्या प्रोटेस्टमधून भारतातल्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी गेलेले होते. आपलं जाणं शक्य झालं नाही कारण आपल्याला अभ्यास करायचा होता. म्हणून मी इथे सुद्धा मगाशी तेच म्हटलं आणि लायब्ररीमध्ये तुमच्यासंग बोलताना म्हटलं फक्त 20 मिनिटांसाठी चला ताई, कारण प्रश्न विद्यार्थ्यांचा आहे. विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी उभं राहिलं पाहिजे, कारण विषय विद्यार्थ्यांचा आहे. माझं असं मत आहे, तुम्ही सगळे इथं आलात आणि सॉरी माफ करा, मला एक गोष्ट आठवली. आता माझे काही मित्र आलेले आहे, तुम्ही सगळे इथे आलात, जंतर मंतरवर आपले विद्यार्थी आहे आणि फार्मसी ऑफिसर म्हणून काहीतरी पेपर असते, तो पेपर आता लीक झालेला आहे. बजाव ताली, वाजवा, टाळ्या वाजवा. मोदी सरकारचे जोऱ्यानं टाळ्या वाजवा एक वेळा. बजाव ताली. अरे जोऱ्यानं ना बाबा. अरे एवढ्या दूरपर्यंत तुम्ही आल्या ताई साहेब, आमच्या इथे सगळ्या भगिनी बसलेल्या आहेत, आमचं मित्रमंडळ आहे. टाळ्या वाजून द्या एक वेळा मोदी सरकारसाठी आणि धर्मेंद्र प्रधानसाठी. जोऱ्यानं वाजवा, टाळ्या वाजवा. हा जमलं. स्वागत आहे धर्मेंद्र प्रधानचं. काय साधी आणि सोपी मागणी होती, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. बरोबर आहे. काही मोठा प्रश्न होता का? 21 लाख विद्यार्थ्यांनी पेपर दिले, माफ करा 22 लाख विद्यार्थ्यांनी पेपर दिले आणि 21 लाख विद्यार्थ्यांनी माफ करा 21 विद्यार्थ्यांनी त्यामध्ये आत्महत्या केली. आता त्यांची आत्महत्या आहे की त्यांची हत्या आहे मला सांगा, जोऱ्यानं सांगा ताई साहेब. त्याच्यामध्ये काही मुली सुद्धा होता. त्यांची आत्महत्या आहे की मोदी सरकारनं धर्मेंद्र प्रधाननं त्यांचा खून केलेला आहे? काय केलेला आहे? जोऱ्यानं दादा 2 मिनिट. धर्मेंद्र प्रधान यांनी 21 मुलांचा खून केलेला आहे की आत्महत्या आहे? खून केलेला आहे. उद्या चालून मी तुम्हाला लायब्ररीत काय म्हटलं, आपल्या बरोबर जास्त मोठ्या एक्झामची तयारी नाही करत. वरुड तालुक्यातले आपण कायची तयारी करतो, पोलीस भरती, SSC GD, SSC CHSL, SSC CGL, MPSC ग्रुप डी, MPSC